तर भावानं जसं मला जमतंय माझ्या भाषेमध्ये, कारण मी नवीन आहे युट्यूबवरती, तर मला जसं जमतंय तसं मी युट्यूबवरती ब्लॉग आणि व्हिडिओ शूट करत आहे. कारण थोडे अजून मला सवय नाही, का पण माझी एवढी हे नाही म्हणजे प्रॉपर नाही. तर अशा प्रकारे मी मला बनवत आहे, तर नक्की तुमच्या फक्त गरज आहे. आणि विषय असा आहे की आता मी जे काय शब्द वापरले म्हणजे भाषा जी वापरली ते मी अजून नवीन आहे युट्यूबवरती, तर म्हणजे समजून घ्या, माझी लँग्वेज पूर्ण समजून घ्या आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर आम्ही स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भाऊनो आज मी आहे संडे आणि मी जात आहे तो म्हणजे आमच्या इथल्या सायनच्या विठ्ठल मंदिरात. तर विशेष काय गोष्ट आहे माहिती आहे का, तो जो विठ्ठल मंदिर आहे तो खूप जुना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे एक असा पिंपळा झाड आणि त्या पिंपळा झाडामागेच ना एक नागदेवतांची पाषाणाची मूर्ती आहे. पण त्या पाषाणाच्या मूर्तीच्या तिथे जो झाड आहे पिंपलाचा, त्याच्या मुलामध्ये ना एक असा होल आहे आणि त्याचं खराखुरा नाग राहतं. तर तेच मी आज बघायला जाणार आहे. जर आपलं नशीब असेल आणि नशीब पाहिजे, जर माझा आणि तुमचं जर नशीब असेल तर आपल्याला नक्की तो नाग दिसेल, खराखुरा आहे तो. ठीक आहे, तर असंच आपल्याला बघायला भेटला तर ठीक, आपलं नशीब म्हणजे तुमचं आणि माझा पण नशीब आहे. ठीक आहे, तर बघूया. आणि तो विठ्ठल मंदिर जो आहे तो खूप जुना आणि सायन्स स्टेशनपासून जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे 5 ते 10 मिनिटं चालत. ठीक आहे, बाय वॉकिंग. तर बघूया आता काय आपल्याला दिसतंय की नाही दिसतंय. तो विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊन आपण त्या झाड आहे जो खराखुरा नाग आहे तिथं आपण जाऊ आणि नंतर मग दिसला तर आपलं नशीब. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी आता विठ्ठल मंदिरात पोहोचलो आहे आणि ह्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवमुंबई 22 ईस्ट, म्हणजे 1893 मधला हा मंदिर आहे. स्थापना शके 1814. ठीक आहे, तर 1814 मधला हा मंदिर आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती जुना मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचा जो परिसर आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो. तुम्ही म्हणजे मंदिर तर आहे छान, पण तो जो परिसर आहे त्याच्या पण तुम्ही प्रेमात पडा. ठीक आहे, तर हा बघा, तुम्ही दरवाजाच्या इथून आलात की जस्ट आहे तो दीपस्तंभ. आणि हा मंदिराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन. हा आहे पिंपलाचा झाड, जो मी बोललो तो पिंपलाचा झाड हा नाही, तो पाठी आहे मंदिराचा बाजूला आहे. हा बघा, हा जो पिंपलाचा झाड आहे वडाचा, सॉरी वडाचा झाड आहे, त्याच्या पाठीमागं सगळा तो आपल्याला नशीब जर असेल असेल आपला तर आपल्याला तुमचं म्हणा माझं पण कुठं नक्की भेटेल. आणि हे बघा इकडं सूर्य उदय झालेला म्हणजे जस्ट सूर्य उगवला की जस्ट किरण पडतात ते पहिले मंदिराच्या दरवाजातून विठ्ठल रुक्मिणीचा विचार नाही. तर असं हा मंदिराची खासियत आहे. आणि एवढा जुना मंदिर आहे की 1814, म्हणजे काय नाही नसेल पण म्हणजे आपला जेव्हा जन्म पण नसेल झाला तेव्हापासून आणि इथं भक्ती करून घेते तसे भारी आहे. आणि एकादशीला तर दर एकादशीला कीर्तन भजन असतो आणि ते गर्दी असते. मला एवढं सांगायचं म्हणजे अजून पण आहे ते. ठीक आहे. दिलं माहिती आहे श्री विठ्ठल सेवक वामन भिकाजी वैद्य यांनी ही पायरी अर्पण केली. ठीक आहे, तर पायरी सुद्धा आहे आणि हा आहे मंदिर असा सर्व भाग. स्पष्ट लिहिलंय की मंदिर दुपारी 12 ते 4 बंद राहील. तुम्हाला जर यायचं असेल इथं भेट द्यायचं असेल ते द्या. मी असं तर बोलीन तुम्हाला की इथं भेट द्या नक्की. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर सकाळी 12च्या आधी या आणि संध्याकाळी 4च्या नंतर. तर आता आतून जाऊया तर तुम्ही करायला देतात की नाही मला मग पहिला दर्शन घेऊन नंतर मग गोष्ट करतो. आणि आता जस्ट दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला पूर्ण मंदिरातच फिरवतो मी. जस्ट म्हणजे असा एंटर झालात ना की तुम्हाला पहिले मूर्ती दिसेल ती म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची. आणि एक इथं अशी मूर्ती बनवलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी तुम्हाला पहिले मेन दरवाजा दिसतात विठ्ठलाची मंदिर मूर्ती. आणि ह्या इकडे सगळ्या समाधी लिहिलेल्या आहेत. हे बघा, इकडे हे जुनं पेपर मधला न्यूज आहेत, त्या तुम्हाला इथं बघायला भेटते.
इकडे आहे शंकरांची पिंड. इकडे पाणी पिण्याची सोय एक्वागार्ड लावलेलं आहे पाणी पिण्यासाठी. इकडे आहेत मूर्त्या. कोणाकडे आपण दर्शन करून झालेलं आहे. आणि नंतर एक विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की इथलं जे मंदिर आहे, ते पुजारी आहे ते रोज विठ्ठल मंदिरात, विठ्ठलाचे पुजारी आहेत ना, ते रोज विठ्ठल मंदिरात जे वस्त्र आहे ते रोज चेंज करतात, रोज बदलत असतात. खास गोष्ट आहे. तिला जेवढा नाही थोडी श्रद्धा आहे लोकांची, थोडी म्हणजे जास्तच आहे. आज संडे आहे तरी पण इथे गर्दी असते. आज मी लवकर आलेलो आहे कारण मला माहिती आहे व्हिडिओ जर करायचे असेल, मला प्रॉपर तुम्हाला दाखवायचं असेल तर मला जाणं भाग आहे. आणि मी लवकर आलेलो आणि इथं सगळं लिहून ठेवतात एकादशी ते एक काय आहे ते सगळे डिटेल्स तुम्हाला तिथं भेटून जाते. तर अशा प्रकारे मित्र तुम्ही या आणि भेट द्या, ते चांगलं आहे. आणि आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की इकडे एक झाड आहे आणि झाडाच्या इथं खरा नाग आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. पण ते दाखवण्याच्या आधी मी आता मंदिराच्या पाठी आलेलो आहे. आणि मंदिराचा पाठी तुम्ही बघू शकता, परिसर किती एकदम शांत. हे बघा, म्हणजे एवढा असं शांत वाटत आहे की तुम्हाला वाटेल की बाबा कुठेतरी म्हणजे मंदिरात जात पण असं म्हणजे वाटणार नाही की हे मंदिर एवढं शांत मुंबईमध्ये आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो मंदिर आहे बांधलेला आहे ते एक नंबर असा बांधलेला आहे. आणि म्हणजे मनाला थोडा चांगला वाटला, एकदम फिलिंग म्हणजे ऑसम आहे. आणि शांत वाटतं एकदम. म्हणजे जो हप्त्याभराचा थकवा होता, काय जो कामाचा प्रश्न असा म्हणजे मी ते घेत नाही, पण जो पण ते होता चांगला निघून गेला ह्या दर्शनाने. इकडं बघा, तर असं तुम्हाला दाखवतो जो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो ते. ठीक आहे, तर तुम्ही आता इथं आलात मंदिराच्या बाजूला. हा जो मंदिराच्या मेन गेट मधून आलो आणि मंदिराच्या इथून बाहेर पडायला हा गेट आहे. आणि त्या गेट मधून आलात की इथं तुम्हाला श्री दत्तगुरूंची मूर्ती दिसेल आणि श्री छोटीशी मारुतींची मूर्ती दिसेल. त्याच मंदिराच्या पाठी तुम्हाला दिसणारा हा झाड, हा झाड आहे वडाचा. ठीक आहे, तर आता बघूया आपला लक आहे म्हणजे तुमच्यासोबत माझा पण. हे बघा, लाईट लावतो. ही आहे नागदेवतांची पाषाण मूर्ती. आणि हा जो तुम्हाला बिल दिसतोय इथं, तर त्या बिलामध्ये खराखुरा नाग असतो. पण तो दिसायला म्हणजे किती पुण्य करायला लागते मला तर माहित नाही. माझं तर काही पुण्य नाही आहे, पण मला वाटलं दिसेल तरी आपण जाताना एकदा तर थोडा बसतो इथं आणि जाताना एकदा बघतो. तर असेल तर शांतपणे शूट करेल आणि तुमच्यासोबत माझा पण नशीब जर असेल तर दिसेल आपल्याला. आणि म्हणजे मी आश्चर्यचकित झालो की मला वाटतं कुठे दगडाची मूर्तीला नाग आहे, तरी कोणा नाग पण तिथं आहे. म्हणजे एक हे म्हणतात आपलं एक आणि दर समोर इथं विठ्ठल मंदिर असून सुद्धा दर समोर इथं लय गर्दी. ठीक आहे, तर मस्त आता येत आहे. अशा प्रकारे विठ्ठल मंदिर दर्शन झालेलं आहे. आणि जस्ट आता मला समजलं की तिकडं हनुमानाचं मंदिर आहे, तर ते पण कव्हर करतो. कव्हर म्हणजे काळाची गरज आहे. ठीक आहे, तर आता कव्हर करतो नाही बोलू शकतो भावानं, जसं मला जमतंय माझ्या भाषेमधून, कारण मी नवीन आहे युट्यूबवरती. तर मला जसं जमतंय तसं मी युट्यूबवरती ब्लॉग आणि व्हिडिओ शूट करत आहे. कारण थोडे अजून मला सवय नाही, का पण माझी एवढी हे नाही म्हणजे प्रॉपर नाही. तर अशा प्रकारे मी सगळ्यांना बनवत आहे, तर नक्की तुमच्या ते गरज आहे. आणि विषय असा आहे की आता मी जे काय शब्द वापरले म्हणजे भाषा जी वापरली ते मी अजून नवीन आहे युट्यूबवरती. तर म्हणजे समजून घ्या, माझी लँग्वेज पूर्ण समजून घ्या आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर अशा प्रकारे शंकरांचं पण दर्शन झालेलं आहे मस्त. ते शंकरांच्या मंदिर म्हणजे शंकरांचं मंदिर आणि हनुमानाचं मंदिर. तर अशा प्रकारे विठ्ठल मंदिराचं दर्शन होऊन मी आता हनुमानाच्या मंदिरात आलेलं आहे. तर मस्त वाटलेलं आहे, फ्रेश वाटलेलं एकदम. तर भावानो, मी अजून युट्यूबवरती नवीन आहे आणि मला अजून म्हणजे बोलायला वेळेला काही जमत नाही. तर ह्यासाठीच मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या सपोर्टची मला गरज आहे, की तुमच्या भावाला सपोर्ट करा. ठीक आहे, आणि असाच व्हिडिओला लाईक क्लिक करत राहा आणि कशी वाटते व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला, तर भावानो अशा प्रकारे आजचा ब्लॉग तुमचं संपवतो. तर कशी वाटते व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. कारण तुमचा भाव अजून नवीन आहे युट्यूबच्या या जर्नीमध्ये, तर तुमच्या सपोर्टची लय गरज आहे त्याला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता
मी हा ब्लॉग इथे संपवतो. भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर हे आहेत मारुती राय आपलं.